खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कान पकडलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल केला जातोय। या फोटोच्या माध्यमातून खासदारांनी कान धरून मुस्लिम समाजाची माफी मागितली असा चुकीचा संदेश सुद्धा पसरवला जातोय। पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर खासदार शाहू महाराजांचा कानाला हात लावलेला व्हायरल होत असलेला फोटो आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय घडलं यातला फरक समजून येईल। खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशाळगड दंगलीचा फटका बसलेल्या लोकांची विचारपूस करत त्यांना मदत केली। त्यावेळचा हा व्हिडिओ। नुकसानग्रस्तांकडून रविवारी दंगल झाली त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं जात होतं। त्यावेळी एक महिला दंगलखोरांनी आपल्या कानातील रिंग काढून नेल्याचं सांगत होती। खासदार शाहू महाराजांनी ती महिला काय सांगतेय हे खात्री करण्यासाठी कानातील रिंग काढून नेल्या का असा प्रश्न त्या महिलेला विचारला आणि त्यानंतर खासदारांनी आमदार सतेज पाटील यांनाही कानाला हात लावत त्याची माहिती दिली। हे बघितल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं हे स्पष्ट होत आहे। असं असताना दुसरीकडे खासदार शाहू महाराजांच्या बदनामीच्या उद्देशानंच हा फोटो व्हायरल केला जात असल्याचं दिसून येत आहे। विशाळगडच्या दंगलीनंतर वातावरण शांत करण्यासह नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी खासदार शाहू महाराजांचं तिथं जाणं हे एका संवेदनशील लोकप्रतिनिधीचं लक्षण आहे। पण त्यांच्या तिथं जाऊन लोकांची विचारपूस करण्याला राजकीय आणि धार्मिक रंग देण्याचा हा विकृतपणा निश्चितच निषेधार्ह आहे।